नमस्कार मित्रांनो, आज फादर डे. त्याच्यामुळं तुम्हाला एक बरेच दिवस झालं माझ्या कॉलेजच्या जीवनावरची मुलं आईवडिलांना कशी फसवतात ही माझी मालिका वेबसिरीज तुम्ही रोज पाहता. मनापासून आभारी आहे तुमचा. कवितेसाठी मी चॅनल उघडला आणि असं सुचलं की कवितेच्या पलीकडे जाऊन पण काहीतरी आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता माझी एक मोहराचा नवरा ही एक सामाजिक आणि कौटुंबिक एक मालिका येणार आहे. तर आज फादर डेचं औचित्य साधून मी तुमच्यासमोर एक माझे बाबा एक कविता सादर करणार आहे. बऱ्याच दिवसातून कविता मी सादर केली नाही, पण आज ते वडिलांचा दिवस म्हणजे फादर डे, जागतिक फादर डे असल्यामुळं आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे. तसं तर मित्रांनो, वडिलांचा खास करून कुठला एक दिवस नसतो. जे आपल्या जीवनात आलेले सर्व दिवस हे वडिलांमुळेच आलेले असतात. त्याच्यामुळं वडिलांसाठी एक वेगळा दिवस असं नाही. वडिलांचा मान ठेवावा, आईवडिलांचा मान ठेवावा, गुरुजनांचा मान ठेवावा, हा प्रत्येकाने म्हणजे आपल्या आचरणात आणलंच पाहिजे. तर आज माझे बाबा ही कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माझे बाबा. बाबा बाबा म्हणजे तरी काय, बाबा बाबा म्हणजे तरी काय, रोज माझी माय धरते त्यांचे पाय. ज्याने घेतले कटेवर जेव्हा चालत नव्हते माझे पाय, त्यांचे ऋण कसे फेडो, कसा होऊ उत्तराय. बाबा बाबा म्हणजे तरी काय, बाबा बाबा म्हणजे तरी काय. बाबा म्हणजे घर, बाबा म्हणजे आसरा, बाबा म्हणजे घर, बाबा म्हणजे आसरा. जगी म्हणतो कोणी देव पाहिला दुसरा. बाबा दिसताच घरी जीव होतो या घाबरा, बाबा दिसताच घरी जीव होतो या घाबरा. पण मन त्यांचं केवळ जशी भरती सागरा. बाबा बाबा म्हणजे तरी काय. बाबा जीवाचा आधार वटवृक्षाची सावली, बाबा जीवाचा आधार वटवृक्षाची सावली. जशी चंद्रभागे तिरी साधू संतांची मावले. बाबा देत असे आधार वेळ मजवरी आली, बाबा देत असे आधार वेळ मजवरी आली. असे अनेक संकट बाबा स्वतःवरी झेली. बाबा बाबा म्हणजे तरी काय. बाबा म्हणजे झरा, बाबा म्हणजे पाणी, बाबा म्हणजे झरा, बाबा म्हणजे पाणी. कशी बाग फुलविली माळ रानावरी त्याने. माय पावसाची सर, माय पावसाची सर, बाबा नारळाचं पाणी, माय पावसाची सर, बाबा नारळाचं पाणी. माय जपती दयाला तिच्या कुंकवाचा धनी, तिच्या कुंकवाचा धनी. धन्यवाद मित्रांनो. आयुष्यात असा कुठलाही वडिलांचा दिवस नसतो आणि ह्यापुढं जर वडील नसतील तर हे दिवस नसतात, हे सर्वांनाच माहिती आहे. आणि माझी कविता तुम्ही मनपूर्वक ऐकली. शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मोलाचं बोल या चॅनलवरती आपण दररोज म्हणण्यापेक्षा एखादा गॅप पडतो, एखादा दुसऱ्या दिवस गॅप पडतो काय कारणास्तव. पण मित्रांनो, आपण मार्मिक समाज प्रबोधनासाठी एक हा चॅनल उघडलेला होता आणि समाज प्रबोधनच आपण त्याच्यावरती करतो आणि शेवटपर्यंत तेच राहणार आहे. तरी नजर चुकीने कोणी सबस्क्राईब करायचं जर राहिलंच असेल तर करा. की आमचा असा हेतू आहे की जेणेकरून ह्या विपरीत परिणामापासून एखाद्या कुटुंब वाचावं, समाजाला काहीतरी बोध व्हावा, ह्यासाठी आम्ही दररोज प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावा, सबस्क्राईब करावा, एवढीच मनोमन इच्छा. धन्यवाद.